नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण मुरबाड महामार्गावरील स्पीड ब्रेकर ठरत आहेत जीवघेणे. एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी. हायवे अथॉरिटीचे दुर्लक्ष. कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या म्हारळ, वरब, कांबा या गावादरम्यान बनवण्यात आलेले स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे झेब्रा क्रॉसिंग न लावल्यामुळे यावरून गाडी उडून झालेल्या अपघातात रायते येथील श्रीमती गंगाबाई गणेश राजपूत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे आतापर्यंत या ब्रेकरवर 15 ते 20 वाहन चालकांचा अपघात होऊन जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र याकडे नॅशनल हायवे अथॉरिटीचे दुर्लक्ष होत आहे. कल्याण मुरबाड महामार्ग जसा तयार करायला घेतला तेव्हापासून ते आतापर्यंत या परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. खड्डे, चिखल, वाहतूक कोंडी, धूळ, डिवायडर अशा विविध कारणांचा यामध्ये समावेश आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून खूपच संकटे निर्माण झाली होती. आता रस्ता पूर्णत्वाकडे आला असला तरी सध्या धूळ आणि डिवायडर यामुळे जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर शहाड उड्डाणपूल ते 5वा मैलपर्यंत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जेथे गरज आहे तेथे ठीक आहे, परंतु जो कोणी सांगेल तिथे अनावश्यक ब्रेकर बनवण्यात आले आहेत आणि त्यावर पांढरे पट्टे झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात हे दिसून येत नाहीत. कालच रायते येथील गंगाबाई गणेश राजपूत या मोटरसायकलने घरी जात असताना पावशेपाडा येथे ब्रेकरवर गाडी उडाल्याने त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या ब्रेकरमुळे आत्तापर्यंत 15 ते 20 लोकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. तर धूळ आणि खड्ड्यांमुळे श्वसनाचे व मणक्याचे आजार वाढू लागले आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. अनेक अपघात होत आहेत. कित्येकांचा जीव गेला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलं आहे. असे असताना देखील नॅशनल हायवे अथॉरिटी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या ब्रेकरवर ताबडतोब पांढरे पट्टे लावावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक.